आणि यानंतर आणखीन एक पुढची ब्रेकिंग न्यूज। सुतारा ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये सुनेत्रा पवार आणि जय पवार हे देखील पार्टनर असल्याचं समजतंय। ही कंपनी जी सुतारा ॲग्रो कंपनी आहे सध्या बंद आहे। या व्यतिरिक्त रेवती बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड नावाची जी कंपनी आहे या कंपनीमध्ये सुनेत्रा पवार आणि प्रतिभा पवार यांची नावं पार्टनर म्हणून समोर येत आहेत। रेवती बिल्डकॉन कंपनीचं कामकाज सध्या सुरू आहे। ही कंपनी सध्या सक्रिय असल्याची माहिती मिळतेय। सुतारा ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड मध्ये सुनेत्रा पवार आणि जय अजित पवार हे पार्टनर होते, मात्र सध्या ही कंपनी बंद आहे। तर रेवती बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आहे या कंपनीत सुनेत्रा पवार आणि प्रतिभा पवार यांची नावं पार्टनर म्हणून आहेत। ही कंपनी सध्या सक्रिय असल्याची माहिती मिळतेय। या दोन्ही महत्त्वाच्या बातम्यांच्या संदर्भात आपण अधिक अपडेट या वेळेला जाणून घेणार आहोत। आपले पुण्याचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी सध्या आपल्या सोबत आहेत। अमोल, या जमीन घोटाळा प्रकरणानंतर अनेक खुलासे समोर आले, मात्र लोकशाही मराठीवर हा जो खुलासा सध्या होतोय या खुलाशा संदर्भातली काय नेमकी माहिती समोर येते? कारण पार्थ पवारांशी संबंधित एकूण 12 कंपन्यांची माहिती समोर आलेली होती आणि त्यानंतर ज्या इतर कंपन्या आहेत ज्यामध्ये दिग्विजय पाटील, पार्थ पवार हे दोघे आयदर संयुक्त भागीदार आहेत किंवा संचालक आहेत, या इतर दोन ज्या कंपन्या आहेत अमेडिया होल्डिंग्स, अमेडिया एंटरप्राइजेस आणि महाराष्ट्र रिडेव्हलपमेंट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड, इतर ज्या दोन कंपन्या आहेत त्या कंपन्यांची सुद्धा चौकशी होऊ शकते का, त्याची शक्यता व्यक्त होतीये का? कारण सूत्रांकडनं या संदर्भातली माहिती मिळतेय। अमोल, नक्कीच अतिशय धक्कादायक माहिती ही समोर आलेली आहे। लोकशाही मराठीने याबाबतची माहिती ही सगळी गोळा केल्यानंतर पार्थ पवार यांच्या नावाने तब्बल 12 कंपन्या असल्याचं समोर आलेलं आहे। यातल्या काही कंपन्या या बंद आहेत, काही कंपन्यांमधून संचालक पदावरनं पार्थ पवार हे बाहेर पडलेले आहेत। मात्र काही कंपन्या ज्या सध्या सक्रिय आहेत त्या जवळपास 5 ते 6 कंपन्या असल्याचं समोर आलेलं आहे। प्रामुख्यानं दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार असे जे भागीदारी आहेत अशा 3 कंपन्या असल्याचं समोर आलेलं आहे। त्यातली सर्वात महत्त्वाची आणि वादग्रस्त राहिलेली अमेडिया कंपनी आहे। अमेडिया एंटरप्राइजेस कंपनी ही वादात सापडलेली आहे, कारण 2 दिवसापूर्वी मुंडव्यामधलं जे जमीन प्रकरण झालेलं आहे त्याच्यामध्ये या कंपनीच्या माध्यमातून व्यवहार झालेले होते। त्याआधी बोपोडी इथं जो कृषी विभागाची जागा होती तिथं जो व्यवहार झालेला होता तो सुद्धा याच अमेडिया एंटरप्राइजेस कंपनी मधून झालेला होता आणि तो सुद्धा वादग्रस्त झालेला होता। त्याची सुद्धा आता चौकशी केली जाणार आहे। मात्र इतर ज्या पार्थ पवार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावाने ज्या संपत्त्या, ज्या कंपन्या आहेत त्याची सुद्धा आता चौकशी केली जाणार आहे का हे पाहणं महत्वाचं आहे। कारण की या अमेडिया एंटरप्राइजेस कंपनी आहे त्या कंपनीने कशा पद्धतीने आपण पाहतो की फेरफार करून, अफरातफर करून 1800 कोटींची जी जमीन होती मुंडव्यातली ती 300 कोटी रुपयांना कशा पद्धतीने विकत घेतलेली होती हे सगळं प्रकरण आपल्याला माहिती, आणि त्यामुळे आपण जी आता नावं वाचून दाखवलेली आहेत त्यातल्या या सगळ्या कंपन्या आहेत। या सगळ्या कंपन्यांपैकी सर्वात महत्वाची म्हणजे एलबीए ग्लोबल लॉजिस्टिक आहे, त्याचबरोबर महाराष्ट्र रिडेव्हलपमेंट कंपनी आणि दुसरीकडे अमेडिया एंटरप्राइजेस जी कंपनी आहे। या 3 प्रमुख कंपन्या आहेत। या कंपन्यांची सुद्धा चौकशी केली जाणार आहे का हे पाहणं महत्वाचं आहे। एकीकडे आपण पाहतोय अजित पवार हे सगळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधलं संघटनात्मक काम बघत असले तरी पार्थ पवार हे मात्र त्यांचा जे बिझनेस आहे तो कशा पद्धतीने सांभाळतात आणि तो किती व्यापलेला आहे हे सुद्धा आपल्याला या कंपन्यांमधून पाहायला मिळते। या सगळ्यामध्ये नेमका आता पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांची कुठे कुठे भागीदारी आहे, कशा पद्धतीची भागीदारी आहे हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। कारण की 2 ठिकाणी जे सगळे जमीन खरेदी प्रकरण झालेलं आहे ते वादात सापडलेलं आहे। शासनाची जमीन हडपण्याचा प्रकार या ठिकाणी समोर आलेला आहे आणि त्यामुळे या दिग्विजय पाटील त्याचसोबत आता जे पार्थ पवार अमेडिया कंपनीचे भागीदार आहेत ती कंपनी सुद्धा वादात सापडलेली आहे। आणि त्यामुळे इतर जे आता आपण 12 कंपन्या वाचून दाखवलेल्या आहेत त्यातल्या काही कंपन्या बंद आहेत, काही कंपन्यांमधून पार्थ पवार हे बाहेर पडलेले आहेत। मात्र इतर कंपन्यांमध्ये जे पार्थ पवार संचालक असतील किंवा भागीदार असतील त्या कंपन्या व्यवस्थितपणे आहे का, त्यांचं ऑडिट खरं तर व्हायला पाहिजे। आणखीन कुठे कुठे पार्थ पवार आणि त्यांच्या कंपनीने जागा खरेदी केलेल्या आहेत का, किंवा त्या अशाच पद्धतीने म्हणजे मुंडवामध्ये जसा प्रकार घडलेला आहे तसा प्रकार राज्यात इतर ठिकाणी सुद्धा घडलेला आहे का हे सगळं पाहणं महत्वाचं आहे। कारण की त्या सगळ्या कंपन्या आहेत त्यांची यादी आपल्या हाती आलेली आहे, पण या सगळ्या सुरळीतपणे आहे का, त्यांचे व्यवहार योग्य पद्धतीने झालेले आहेत का, त्यांनी कुठे जमीन खरेदी विक्री केलेली आहे का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। आणि त्यामुळे
दुसरीकडे आपण पाहतोय की सुतारा जी कंपनी आहे ती सुनेत्रा पवार आणि जय पवार यांच्या नावाने आहे, पण ती सुद्धा कंपनी सध्या बंद अवस्थेत असल्याचं पाहायला मिळतं. तर दुसरीकडे रेवती बिल्डकॉन कंपनी जी आहे, जी सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्या ज्या पत्नी आहेत प्रतिभा पवार यांच्या भागीदाराच्या आहेत, त्या कंपनीचं मात्र सध्या काम सुरू आहे. पण एका मागोमाग एक या कंपनीची नावं आज समोर आल्यानंतर कुठेतरी पार्थ पवार हे सुद्धा या संपूर्ण मुंडव्यातल्या जमीन खरेदी व्यवहार प्रकरणामध्ये अडचणीत आलेले होते. त्यांची अमेडिया कंपनी अडचणीत आलेली होती. जरी आता हे सगळं राजकारण यामध्ये झालेलं आहे, आपल्याला पाहायला मिळते ज्या पद्धतीने पार्थ पवार यांचं नाव गुन्ह्यांमधून वगळण्यात आलेलं आहे, त्यावरूनच आपल्याला स्पष्ट जाणवतंय. आणि दुसरीकडे अजित पवारांनी काही वेळा जी प्रतिक्रिया दिलेली आहे की हा संपूर्ण व्यवहार हा रद्द केला जातोय आणि त्यामुळे कुठेतरी हे सगळं प्रकरण आपल्या अंगलट येतं, हे कुठेतरी आता पार्थ पवार यांना जाणवू लागल्यामुळे अजित पवारांनी ही घोषणा केलेली असली तरी इतर ज्या कंपन्या आहेत, ज्या 12 कंपन्यांची आपण नावं वाचून दाखवलेली आहेत, त्यांचा व्यवहार मात्र कुठे कधी झालेला आहे का, तो कशा पद्धतीने झालेला आहे, या कंपन्यांचं सुद्धा ऑडिट होणं महत्वाचं आहे. अगदी खरंय अमोल. मात्र आपण ज्याबद्दल सातत्यानं बोलतो आहोत, अनियमितता ज्या आहेत, ज्या अनियमितता कदाचित या एका म्हणजे अमेडिया एंटरप्राइजेस LLP या कंपनीने जो व्यवहार केला जमिनी संदर्भातला, ती अनियमितता समोर आली. त्याबद्दलची स्टॅम्प ड्युटी जी फक्त 500 रुपये भरली गेली होती, त्याबद्दल आता नोटीस पाठवली गेली, काल गुन्हा देखील दाखल झाला. हे सगळं एकीकडे सुरूच आहे, पण इतर ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांच्या बाबतीत काही तक्रारी समोर आल्यात का, किंवा त्याबद्दल काही कोणी शंका व्यक्त केली गेली आहे का, त्याबद्दल कोणाच्या तक्रारी आतापर्यंत ऑफिशियली रजिस्टर झाल्यात का, अशी काही माहिती समोर आली आहे का? कारण एकदा एक कंपनी ज्या वेळेला अशा प्रकारचा व्यवहार करते, साहजिक आहे लोक शंका उपस्थित करतात. दुसऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये सुद्धा अनियमितता आहे का, अशाबद्दलचे प्रश्न देखील उपस्थित करत असतात. तर मग त्याबद्दलची काही माहिती सूत्रांकडून मिळतेय का? असे जे तक्रारदार असतील ते पुढे येतीलच. आता आपली बातमी ही बघितल्यानंतर अनेकांना माहिती नसेल की पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या नावाने किती कंपन्या आहेत. आता या कंपन्यांची नावं समोर आलेली आहेत आणि त्यामुळे नक्कीच जर या कंपन्यांच्या मार्फत काही चुकीचे व्यवहार झालेले असतील तर जे पीडित असणार आहेत ते आपल्या समोर येतीलच. पण ज्या पद्धतीने मुंढवा प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्या कंपनीने ज्या पद्धतीने कंपनी खरेदी जी जागा खरेदी केली, स्टॅम्प ड्युटी भरलेली नाही, अशी जी प्रकरणं सगळी समोर आलेली होती, तशीच प्रकरणं या इतर कंपन्यांच्या संदर्भातही आहेत का हे पाहणं महत्वाचं आहे. हळूहळू हे सगळे विषय आहेत ते बाहेर येऊ शकतात, कारण की ज्या पद्धतीने मुंढवाचं जमीन व्यवहार प्रकरण हे पार्थ पवार आणि अजित पवार यांच्या अंगलट आलं, तसंच प्रकरण हे इतर घटनांबाबतही घडू शकतं. इतर ज्या 12 कंपन्या आहेत त्यातल्या काही कंपन्यांमध्ये पार्थ पवार हे सक्रिय आहेत, त्या कंपन्यांचं ऑडिट होणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यानंतर असे काही घोटाळे या कंपन्यांमार्फत इतर ठिकाणी झालेले आहेत का, जागा खरेदी करण्याचे प्रकार काही झालेले आहेत का, शासकीय भूखंड हडपण्याचे प्रकार झालेले आहेत का, हे सगळं समोर येणं महत्वाचं आहे. अगदी खरंय अमोल, धन्यवाद तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल. आणि या संदर्भातले अपडेट्स आपण सातत्यानं तुमच्याकडनं घेत राहणारच आहोत. मात्र एक संशयाचं मळभ निर्माण झालेलं आहे या सगळ्या एका प्रकरणानंतर. पार्थ पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, दिग्विजय पाटील यांच्याशी संबंधित कंपन्या, ते दोघं संयुक्तरित्या आयदर संचालक किंवा भागीदार असलेल्या कंपन्या, या सगळ्यांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केला. सूत्रांकडनं या संदर्भातली माहिती आपल्याला मिळालेली होती, पण याबद्दल सुद्धा येत्या काळात कदाचित चौकशी होऊ शकेल का, कारण संशयाचं मळभ निर्माण झालेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.